देवताय नमः. ओम नमो ओंकारेश्वर ओम नमो देवताय. ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार, त्यानिमित्त आपल्याकडे काही जोडल्या गेलेली मंडळी आहे, त्यांचे शिवाभिषेक करण्यात आले. आणि विशेष म्हणजे आज माझ्या गुरु भगिनी यशोदा साळगावकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त विशेष शिवपूजा आणि अभिषेक करण्यात आला. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं. कारण काय, आरोग्य चांगलं असेल ना तर सर्व काही चांगलं आहे. आपलं आरोग्यच खराब असेल तर आपण काय पुरे करणार आहे. आणि त्या सदैव आनंदी राहावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या. आणि आता ते वडीलधारीत माझ्यापेक्षा, पण गुरु म्हणून मला आशीर्वाद द्यावा लागतो. तसे तर ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, तरी एक त्यांनी गुरु दीक्षा घेतल्या असल्यामुळे मला गुरु म्हणून आशीर्वाद देतो. परंतु वयाचा जर विचार केला तर मी लहान आहे. त्यांना आशीर्वाद देण्याच्या याचा नाही, त्यांचाच आशीर्वाद मला घ्यावा लागतो नियमानं, वडीलधारी म्हणून. पण हा गुरुचा विषय असल्यामुळे मला ते गुरु म्हणून आशीर्वाद देतो मी. आणि तसेच आज माझ्याकडे कोणी जोडल्या गेले असेल आणि त्यांनी मला त्यांच्या वाढदिवसाबद्दल मला सांगितलं नसेल, तरीही आज ज्यांचा वाढदिवस आहे, मला जोडले गेलेली मंडळी असतील अथवा इतर कुणी असेल, त्यांना पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण मंडळी, प्रार्थना खूप महत्वाची असते. आपण इतरांसाठी प्रार्थना करणं खूप चांगलं असतं. कारण जी आपले द्वेष वगैरे काय असतात ना एखाद्याबद्दल, ते दूर होतात. आणि कुणीही कुणासाठी प्रार्थना करावी ईश्वराकडे. कारण ईश्वर काय म्हणतो की तुम्ही इतरांसाठी सुद्धा जगा, स्वतःसाठी तर सगळेच जगतात हो, पण इतराच्याही काही कामाला लागावं, इतराला बी आपल्याला काही करता यावे इतरासाठी, या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. कारण आपण इतरासाठी केलं तर इतर आपल्यासाठी करतील ना. कारण आपण एकामेकासाठी जगायला पाहिजे. आणि त्यामुळं आपल्याला एक आशीर्वाद भेटतो. आजकाल लोकांना आशीर्वाद म्हणजे काही समजतच नाही. म्हणजे पूर्वी कसं घरामध्ये वडीलधारी मंडळीचे आपण पाया पडतो, दर्शन घेतो, ती आता पद्धत हळूहळू कमी होत चालली. पण आशीर्वादाची खूप गरज असते. जीवनामध्ये काही प्रगती करायची असेल ना आपल्याला, तर आशीर्वाद खूप महत्वाचा असतो. त्यासाठी मी जे समजा आपल्या घरामध्ये वडीलधारी असतील, कुणी आई बाबा तर असतात, पण आपले कुणीही वरिष्ठ असतील, आजी आजोबा असू शकतात, कुणीही असेल, पण त्यांचा आशीर्वाद घ्या. आशीर्वाद मिळाला ना, तुम्हाला जीवनामध्ये कुठे अपयश येत नाही. तुम्ही प्रयोग करून पहा जरा. आजकाल ही पद्धत कमी होत चालली. आशीर्वाद नाही म्हणून लोक अस्थिर झालेत, त्यांचं मन विचलित झालंय. आपण देवाला जातो, ती जातो, नुसतं असं करतो, पण कधी क्षणभर आपण प्रार्थना करतो का देवाकडे? कुणी आपल्या संबंधित मित्र अथवा कुणी असेल, नातलग असेल, त्याच्यासाठी प्रार्थना करतोच आपण. त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करणं गरजेचं असतं. कुणी आजाराने ग्रासलेला असेल, कुणी समस्येमध्ये अडकलेला असेल कुठल्या तरी, तर त्यासाठी सुद्धा
आपण मंदिरात कुठे गेलो तर प्रार्थना अवश्य करावी, अथवा मंदिरात नाही गेलं तरी आपल्या घरी देवघरासमोर तिथं आपण समोर बसून इतरांसाठी सुद्धा प्रार्थना करावी. त्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे असावं, तो निरोगी राहावा. जर आपण इतरांसाठी अशा गोष्टी केल्या, इतरही आपल्यासाठी करतील. हे वाटतंय थोडंसं किचकट, पण सोपं आहे. बघा, मी जी सांगतो तो प्रयोग करून तुम्ही सतत करा बरं, कुणासाठी तरी प्रार्थना. कुणासाठीही करा, त्यानं सदैव आनंदी राहावं. बघा, तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना केल्यानंतर काय होतं, आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि जे आपल्या विषयी कुणाच्या मनामध्ये द्वेष असतील ते दूर होतात. तुम्ही प्रयोग करायला काय अडचण आहे. आता मी तर सर्वांसाठी करतो का नाही, मी सर्वांसाठीच प्रार्थना करतो. आणि विशेष म्हणजे मी दररोज करतो बरं का. आज वाढदिवस आहे असं म्हणून नाही. जी माझ्याकडे जोडले गेलेली मंडळी आहे ना, बरेचशी मंडळी आहेत ना, आता ते जे माझ्या संपर्कात आहेत आणि मी नियमितपणे, समजा मला आता वेळ जास्त मिळत नाही पूर्वीसारखा, तरीही मी मॅसेज करतो. कशाचा? मंत्राचा मॅसेज करण्यामागा उद्देश काय, की तुम्ही तुमच्या तोंडून किंचित तरी तुमच्या तो मंत्र उच्चार व्हावा. मंत्र उच्चार झाल्यानंतर मला त्याची जाणीव होती. आणि मी सकाळी पूजा झाल्यानंतर, जे आपले ओंकारेश्वरची पूजा करतो ना, त्यावेळेस पूजा झाल्यानंतर मी प्रार्थना करत असतो. जी का माझ्याकडे जोडले गेलेली मंडळी आहे त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, त्यांच्या काय जी समस्या असतील त्या दूर व्हाव्यात, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. म्हणजे काय होतं, की मी ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस ईश्वर तुमच्यापर्यंत, तुमच्या मेमरीपर्यंत पोहोच करतो आणि त्याच्यामुळे मला आशीर्वाद मिळतात. आणि तुमच्या आशीर्वादाच्या ह्याच्यावर तर मी चालतो ना. नाहीतर काय, मी ठरवलं की बाबा जगायचं तर इतरांसाठी जगायचं. आणि तुमच्या आशीर्वादामुळे मी खरंच आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तुम्ही आशीर्वाद बी देता, म्हणून मला आनंद आहे. आणि तुमचा हे आनंद मला माझ्या आयुष्यभर पुरणारा आहे. तर असो, जास्त वेळ घेत नाही. आज सोमवार आहे, त्यानिमित्त आता मंदिरात कार्यक्रम चालू आहे. सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे शिवलेला अमृत या ग्रंथाचं वाचन निरूपण होतं आहे. आणि दुपारी 12 वाजता भावार्थ रामायण या ग्रंथाचं वाचन निरूपण, त्यानंतर महाआरती, महाप्रसाद, अन्नदान हा कार्यक्रम होतोय. तर मी आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला आमंत्रण देतो की जर तुम्ही जवळपास कुठे असताल, तुम्हाला शक्य असेल तर अवश्य या. तुम्ही या, तुमच्या परिवारातील सदस्य आहेत त्यांना पण घेऊन या आणि प्रसादाचा कार्यक्रमाचा लाभ घ्या. एवढी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.